नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण बघणार आहोत की जर तुम्ही 10th मधून 11th मध्ये जाणार असाल आणि तुम्ही जर 11th ऍडमिशनची तयारी करत असाल तर एक्झॅक्टली कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत आणि कोणते डॉक्युमेंट्स खूप जास्त गरजेचे आहेत, ज्याला काढायला वेळ लागतो. तर अशा सगळ्या डॉक्युमेंट्सची लिस्ट आता माझ्याकडे अवेलेबल आहे, जे की मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळते 10वीची मार्क लिस्ट किंवा मार्कशीट. जेव्हा रिझल्ट लागेल त्यानंतर ऑफकोर्स 11th ऍडमिशन चालू होतात. सो रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला 10वीची मार्कलिस्ट मिळते, ऑनलाईन मिळते, इव्हन तुमच्या शाळांमध्ये पण मिळते. रिझल्ट लागल्यानंतर एक डेट असते, त्या दिवशी तुम्हाला ते मार्कशीट हातात मिळते. सो मग ती तुम्हाला लागणार आहे ऍडमिशनच्या वेळेस. दुसरं आहे ते म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. 10th नंतर तुम्हाला हा मिळतो, जेव्हा तुमचा रिझल्ट वगैरे सगळं लागल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला मिळतो, जो की तुम्हाला 11th साठी सबमिट करायचा असतो. इन केस तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असेल तर तुम्ही ते दिलं तरी पण चालतं. एलसी किंवा जन्म प्रमाणपत्र लागतं मोस्ट ऑफ द टाइम्स. सो दोघांपैकी काही पण चालतं. बट आता तुम्ही तसंही 10th शाळा संपल्यानंतर तुम्हाला एलसी मिळणार आहे. सो तुम्ही तेच पुढे जे आहे 11th सबमिट करू शकता. फक्त एवढंच की एलसी जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा एलसीच्या खूप साऱ्या झेरॉक्स काढून ठेवा. कारण हे ओरिजिनल एलसी जे आहे तर ते तुम्हाला 11th कॉलेजमध्ये सबमिट करावं लागतं. आणि पुढे तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट काढायचं असेल, फॉर एक्झाम्पल पासपोर्ट काढायचा आहे किंवा इतर बरेचसे एक्झाम्स आहेत, त्याचे फॉर्म फिल करायचे आहेत, तर त्या प्रत्येक वेळी तुम्हाला एलसी विचारलं जातं जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नसेल तर. आणि मग त्यावेळेस तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन बोनाफाईड द्यावं लागतं की आम्हाला एलसी पाहिजे वगैरे वगैरे जे काही आहे ते. सो ते सगळं अवॉइड करण्यासाठी काय करा, तुम्ही आता जे तुम्हाला एलसी मिळेल ओरिजिनल 10th स्टँडर्डचं म्हणजे शाळा सोडल्याचं, त्याच्या खूप साऱ्या झेरॉक्स काढून ठेवा. आणि कुठल्याही एखाद्या गव्हर्नमेंटचं हे असणाऱ्या व्यक्तीकडून त्याच्यावरती एक स्टॅम्प वगैरे घ्या, पॉसिबल असेल तर किंवा गरजेचं असेल तर. अदरवाईज तुम्ही ते जे कॉपीज आहे तुमच्याकडे फक्त ठेवा, कारण परत बऱ्याच ठिकाणी एलसीच्या कॉपीज लागतात. ठीक आहे. आणि तुम्हाला कॉलेज परत ते लगेच रिटर्न नाही देणार जोपर्यंत तुमची 12th होत नाही तोपर्यंत. सो त्याच्यामुळे तुम्हाला खूप सारे झेरॉक्स काढून ठेवायचे आहेत एलसीचे. नेक्स्ट आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो जे आहेत तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचे आहेत, कारण अतिशय महत्वाचे आहेत, प्रत्येक ठिकाणी लागतातच. आणि प्लीज नवीन फोटोज, अपडेटेड फोटोज काढून घ्या. ज्याप्रमाणे आपण डीपीज बदलतो त्याप्रमाणे हा फोटो पण बदलायचा आहे. कारण बऱ्याचदा ना इव्हन आधार कार्ड अपडेट करायला घ्या, कारण हे सगळे डॉक्युमेंट्स खूप जास्त महत्वाचे आहेत. आधार कार्ड आता केलंच पाहिजे असं नाहीये, पण ऑलमोस्ट एक वर्ष 15 नंतर आधार कार्ड अपडेट केलं जातं. 15 नंतर, 18 नंतर अपडेट केलं जातं. कारण आपला चेहरा बदलतो, आपले जे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर अपडेट करायचा असेल, ऍड्रेस अपडेट करायचा असेल, तर त्या सगळ्या गोष्टी अप टू डेट ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे पासपोर्ट साईज फोटो रिसेंट काढा. 10th ह्याला फॉर्मला फिल करताना जो तुम्ही काढला असेल तो असेल तर वेल अँड गुड, तो पण चालणार आहे. आधार कार्ड ऑफकोर्स असलंच पाहिजे, ते लागणार आहे. त्याचे झेरॉक्स वगैरे काढून ठेवा प्रॉपरली. जन्म प्रमाणपत्र असेल तरी चालेल, नसेल तर त्याला ऑप्शन एलसी आहेच. त्यानंतर हे तर कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत, ते आता आपण बघितले. नेक्स्ट काही डॉक्युमेंट्स आहेत बघा, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय. ओके, स्क्रीन जरा हा ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते लागू असल्यास, म्हणजे सगळ्यांसाठी नाहीये, काही काही जणांसाठीच आहे बघा. त्याच्यामध्ये काय काय येते. पहिला आहे उत्पन्नाचा दाखला. जर तुमच्या घरातलं संपूर्ण सगळ्या व्यक्तींचं उत्पन्न जर 8 लाखांच्या आतमध्ये असेल तर बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये ना ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असा एक कोटा असतो. ज्याप्रमाणे ओबीसीचा वेगळा कोटा असतो, एससी एसटीचा वेगळा कोटा असतो, सिमिलरली ईडब्ल्यूएसचा पण कोटा असतो जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी. सो मग तुमचं जर इन्कम 8 लाखांच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं. अदरवाईज नाही काढलं तरी पण चालेल. ह्याचा उपयोग असा होतो की इव्हन फीस कमी करण्यासाठी पण होतो, जर तुमचं ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झालं तर. प्रायव्हेटमध्ये झालं तर मोस्टली काही बेनिफिट नाहीये, पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्ही 11th ऍडमिशन घेणार असाल तर ईडब्ल्यूएसचा बेनिफिट होतो. नेक्स्ट आहे रहिवासी दाखला. आता गरजेचं आहे आणि इव्हन 11वी-12वीला जेव्हा तुम्ही एमएसटी सीईटी सारखे एक्झाम्स द्याल तेव्हा पण गरजेचं आहे. हे दाखवण्यासाठी की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय गेली 10-15 वर्ष, आय गेस 15 वर्षांचं काहीतरी हे असतं की तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहताय. हे दाखवण्यासाठी तुमचं डोमिसाईल असलं पाहिजे. तुमचं म्हणजे तुमच्या वडिलांचं असू शकतं. नेक्स्ट आहे जात प्रमाणपत्र. जर तुम्ही ओबीसी, एससी, एनटी, एसटी म्हणजे जनरल सोडून इतर कोणत्याही जातीमध्ये येत असेल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असलं पाहिजे. कारण प्रत्येक जातीचा काही कोटा असतो, त्यासाठी जर तुम्हाला त्याच्यामधून ऍडमिशन हवं असेल तर मग तुमच्याकडे ते जात प्रमाणपत्र हे असलंच पाहिजे. जर जात प्रमाणपत्र असेल आणि तुमचं इन्कम जर काही एक बार आहे त्याचा, आय गेस काहीतरी लिमिट असावा त्याचं, त्याच्या आतमध्ये असेल तर तुम्ही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढू शकता. ओबीसी साठी असं पण आहे की नॉन क्रिमिलियर असलंच पाहिजे, नॉट इव्हन फॉर ओबीसी, म्हणजे फक्त ओबीसी नाही, इतर पण जातींचं काही आहे की त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर वगैरे असलं पाहिजे. सो ते पण तुम्हाला चेकआउट करायचं आहे की नक्की तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहात आणि ऍज पर दॅट तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे का.
टॉल क्लिअर आहे का हे सगळं चेकआउट करायचंय. नसेल तर प्लीज काढून घ्या. कारण आता तर लागणार आहेच, पण त्यासोबतच जेव्हा तुम्ही एंट्रन्स एक्झाम्स वगैरे द्याल तेव्हा पण हे लागणार आहे. नेक्स्ट आहे इन केस अपंगत्व सर्टिफिकेट वगैरे काही आवश्यक असेल तुम्हाला तर ते सुद्धा काढू शकता जर तुम्ही दिव्यांग वगैरे असाल तर, कारण त्याचे पण वेगळे कोटा असतो, त्याचं पण वेगळं मेरिट असतं पुढे जेव्हा तुम्ही एंट्रन्स एक्झाम्स द्याल तेव्हा. सो हे खूप जास्त गरजेचं आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स कंपल्सरी नाहीयेत. जर तुम्हाला ते बेनिफिट्स हवे असतील किंवा तुम्ही त्या त्याच्यासाठी एलिजिबल असाल तरच डॉक्युमेंट्स आहेत. सो कंपल्सरी नाहीयेत हे सगळे डॉक्युमेंट्स. येस, अजून दुसरं असं आहे की काही कॉलेजेसमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये स्पेसिफिकली, जर तुम्ही स्पोर्ट्स खेळला असाल नॅशनल लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवल, मोस्टली नॅशनल लेवलच बघितलं जातं, तर तुम्हाला ऍडमिशनसाठी वेगळा कट ऑफ असतो किंवा वेगळा कोटा असतो, तर त्याच्यामधून तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं जर तुम्ही स्पोर्ट्स खेळत असाल तर. सो त्यासाठीचं काही प्रमाणपत्र असेल तर ते पण तुमच्याकडे असलं पाहिजे, तर तुम्हाला हे बेनिफिट मिळू शकतं. नेक्स्ट आहे ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता जे 12वीचा प्रवेश होतो तर तो कसा होतो, ऑनलाईन होतो. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो आणि मग ऍज पर दॅट जे कॉलेज लागेल किंवा तुमच्या लिस्टमध्ये जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट कराल त्याच्यामध्ये जाऊन मग ऑफलाईन ऍडमिशन घ्यायचं असतं. तर मग जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहात 11चा, FYJC म्हणजे 11चा, फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज, तर तेव्हा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक एक्सेप्टन्सची एक विंडो येते, त्याची प्रिंटआउट काढायची असते. जे तुम्हाला कॉलेजमध्ये दाखवावं लागतं की आम्ही हे डिटेल्स भरलेले आहेत, हे डॉक्युमेंट सबमिट केले होते वाईल सबमिटिंग दी फॉर्म. सो त्यासाठी ती एक प्रिंटआउट काढायची असते. ते तुम्हाला कळेल फॉर्म जेव्हा तुम्ही फिल कराल तेव्हा तिथे प्रिंटचा ऑप्शन येतो. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही कॉलेजेस भरणार आहात, आता ऑफकोर्स तुम्ही ऍज पर तुमचं मेरिट 11चे कॉलेजेस फिल कराल आणि त्यातलं जे काही टॉपचं कॉलेज तुम्ही फिल केलं असेल आणि तुमच्या कट ऑफशी मॅच होणार असेल ते तुम्हाला दिलं जातं. मग त्याचा एक प्रेफरन्स असतं की पहिलं कॉलेज ABC, दुसरं कॉलेज XYZ, तिसरं कॉलेज MNO, जे काही असेल ते. सो त्यातलं जे कुठलं कॉलेज तुम्हाला लागेल ते सिलेक्ट केलं जातं आणि त्याचं एक लिस्ट असते पूर्ण. सो त्या लिस्टचा पण प्रिंटआउट काढायचा ऑप्शन असतो, तो तुम्हाला काढायचा आहे. नेक्स्ट आहे तुमची जी ज्या आयडीने तुम्ही लॉग इन केलं असेल 11चा फॉर्म भरायला, त्या सगळ्या गोष्टी हे तुमच्याकडे तुम्ही सेव्ह करून ठेवायचं आहे. स्क्रीनशॉट काढा, फोटो काढा, काय पण करा, पण या गोष्टी तुमच्याकडे सेव्ह असल्या पाहिजेत, कारण हा फॉर्म जो आहे तर तो खूप महत्वाचा असतो. याच्यामध्ये कॉलेजेस प्रॉपरली फिल करणं खूप जास्त महत्वाचं आहे. चुकीचं कॉलेज तुम्ही फिल केलं आणि ते लागलं तर तुम्हाला पहिलं जे कॉलेज असेल तर ते घ्यावंच लागतं. त्यामुळे खूप विचार करून कॉलेजेस फिल करायचे आहेत. कॉलेज जवळ असलं पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण खूप ट्रॅव्हलिंग नकोय आपल्याला. दुसरी गोष्ट, जर तुम्ही ग्रॅज्युएशन करणार असाल, प्लेन BSc, प्लेन BCom, प्लेन BA, तर असंच कॉलेज निवडा की ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन पहिल्यापासून होत असेल, जेणेकरून पुढे मागे बॅकअपसाठी इन हाऊस कोटामधून वगैरे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सो तुमचा पुढचा प्लॅन काय आहे त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कोणतं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे आतापासूनच. जर तुमचा प्लॅन CA असेल किंवा नीट, JEE असं काही असेल तर कॉलेज तितकं मॅटर नाही करत. तुम्ही इंटिग्रेटेड कॉलेज हा टर्म ऐकला असेल, जर तुम्हाला त्याच्यामधला डिफरन्स हवाय की साधं कॉलेज घेतलं पाहिजे की इंटिग्रेटेड घेतलं पाहिजे, काय बेनिफिशियल आहे, कसं काय केलं पाहिजे, तर त्यावरती मी व्हिडिओ अपलोड करू शकते. इफ यू वॉन्ट मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बाकी हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही बघितले असतीलच. नसतील काही डॉक्युमेंट्स तर तुम्ही नक्की ते डॉक्युमेंट्स काढायला घ्या, कारण खूप महत्वाचे आहेत आणि तुमच्याकडे आता वेळ आहे या सगळ्या डॉक्युमेंट्ससाठी. सो ते नक्की करून बघा. आणि त्यासोबतच अजून कोणते टॉपिक्स तुमच्या मनामध्ये चालू आहे ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकते ते पण नक्की सांगा. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.